hello guys so next point, it is electrical potential due to charge on electrical potential due to electrical dipole. So your next point is electrical potential due to electrical dipole. तर डायपोल मोमेंट मध्ये काय बघायचं आहे, तर हा ए पॉइंट आहे, देन दिस इज सी पॉइंट. सो दिस इज ए पॉइंट अँड दिस इज सी पॉइंट. A point carrying minus q charge and C point carrying plus q charge. So C point carrying it is plus q charge, and P point it is denoted by the charge it is carries from A to B. आता A पॉईंटला मायनस क्यू चार्ज आहे आणि सी पॉईंटला प्लस क्यू चार्ज आहे. तर आपल्याला ह्या दोन चार्जचं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटम काढायचं आहे अक्रॉस पी. पी पॉईंटला सुद्धा काय आहे, एक चार्ज आहे आणि त्या चार्जचं आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिकल डायपोल मोमेंट काढायचं आहे. ओके, चार्जचं काय करायचं आहे, इलेक्ट्रिकल डायपोल मोमेंटम काढायचं आहे. सो पोटेन्शियल बघा, आता इनिशियली काय बघा, जेवढे चार्ज असतील तेवढं पोटेन्शियल असेल. समजा 2 चार्ज असेल तर 2 पोटेन्शियल असेल, 3 चार्ज असेल तर 3 पोटेन्शियल्स असतात. ठीक आहे, तर आता इनिशियली बघा, इफ 2 चार्ज 2 पोटेन्शियल प्रोड्यूस, म्हणजे जर 2 चार्ज असतील तर 2 पोटेन्शियल काय असेल, प्रोड्यूस असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, आता इनिशियली टोटल पोटेन्शियल अक्रॉस ए पॉईंट आणि सी पॉईंट टोटल पोटेन्शियल काढायचं. म्हणजे व्ही इज इक्वल टू काय येणार, V1 प्लस V2. सो व्ही इज इक्वल टू V1 प्लस V2 कसं येईल, तर व्ही इज इक्वल टू टोटल पोटेन्शियल काय, व्ही इज इक्वल टू टोटल पोटेन्शियल, व्ही इज इक्वल टू काय, क्यू म्हणजे काय 1/4πε0 आहे. क्यू इज इक्वल टू मायनस क्यू, इथला जो चार्ज आहे तो मायनस क्यू आहे आणि इथलं जे डिस्टन्स आहे ते काय असेल, तर इनिशियली ते R1 असेल. म्हणजे Q1 टू P मधलं जे डिस्टन्स आहे ते R1 आहे आणि Q टू Pपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते काय आहे, ते R2 आहे पॉईंटचं. म्हणून Q/R2. के काय आहे, कॉमन आहे, म्हणून के कॉमन काढला साईडला. क्यू काय केला, कॉमन काढला. इथं काय राहिला 1/R1, प्लसचं काय झालं, मायनस झालं. 1/R1 मायनस 1/R2 म्हणजेच व्ही इज इक्वल टू काय आलं, के क्यू इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन R1 मायनस R2 डिवाइड बाय R1 इंटू R2, इक्वेशन नंबर 1. आता बघा, आता काय करायची, इथे एक लाईन ड्रॉ केली इथं, म्हणजेच काय केली, हे जे डिस्टन्स आहे R1 आहे, हे डिस्टन्स R2 आहे. परंतु समजा ह्याच्यामधलं जर मॅक्झिमम डिस्टन्स किंवा मिनिमम डिस्टन्स जर आपल्याला कवर करायचं असेल तर काय केली, एक लाईन इथं काय केली, ड्रॉ केली. आणि एक लाईन ड्रॉ केली, ह्या R1 आणि R2च्या पैकी आपल्याला जर मिनिमम डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर समजा पॉईंट बी पॉईंटवर सुद्धा अजून एक चार्ज आहे आणि तिथलं सुद्धा डिस्टन्स आपल्याला जर कवर करायचं असेल तर काय, ते कसं काय कॅल्क्युलेट करायचं, किंवा ह्या 2 पॉईंटमधल्या चार्जचं मिनिमम डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय केली, इथे एक लाईन ड्रॉ केली. आणि ही लाईन ड्रॉ केल्यानंतर हे काय झालं, ए आणि बी इट इज डिनोटेड बाय R1 मायनस R2. ए अँड बी इट इज डिनोटेड बाय R1 मायनस R2. ए आणि बी जे डिनोट करते ते डिस्टन्स आहे R1 मायनस R2. इथलं जे अँगल आहे तो थिटा आहे, इथला सुद्धा अँगल काय आहे, थिटा आहे. सो दॅट लाईन इट इज डिनोटेड बाय पाथ डिफरन्स. ही लाईन काय दाखवते, पाथ डिफरन्स. दॅट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स अक्रॉस R1 अक्रॉस R2. आणि R1 आणि R2 मधलं जे काही शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे ते काय करतं आहे, ते दाखवतं आहे, डिनोट करतं आहे. ठीक आहे, तर आता बघा ह्या इक्वेशन्समध्ये ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC मध्ये जर आपण बी इथं जर 90 डिग्री अँगल फॉर्म होत असेल तर कॉस थिटा कसा फॉर्म होतो आहे, तर बेस इंटू हायपोटेन्स, इथे दिले बघा, बेस इंटू हायपोटेनस. सो बेस इंटू हायपोटेनस, बेस किती आहे तुमचा AB आहे, तर AB किती आहे, R1 मायनस R2 आणि हायपोटेनस काय आहे तुमचं 2L आहे. म्हणजेच Lवर R1 मायनस R2 डिवायडेड बाय काय आलं तुमचं 2L आला. सो कॉस थिटा इज इक्वल टू काय आला, R1 मायनस R2 डिवायडेड बाय 2L. ठीक आहे, मग काय केलं, R1 तसंच राहिला, तर ते काय आलं, डिनॉमिनेटरचं 2L कुठे गेला, न्यूमरेटरला, म्हणजे काय आलं 2L कॉस थिटा. फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय म्हणतं बघा इथं, तर व्ही इज इक्वल टू के क्यू, R1 मायनस R2ची जी व्हॅल्यू आहे ही ती कशात पुटअप करायची, ह्या इक्वेशनमध्ये करायची. म्हणजे व्ही इज इक्वल टू के क्यू ब्रॅकेटमध्ये 2L कॉस थिटा इथे टाकायचं डिवाइड बाय R1 मायनस R2 आहे बघा. 2L कॉस थिटा डिवाइड बाय R1 मायनस R1 इंटू R2. ओके, R1 इंटू R2. ठीक आहे, इथं काय येईल, तर इथं R1 इंटू कॉस थिटा. ठीक आहे, R1 मायनस R2ची व्हॅल्यू किती होती, 2L कॉस थिटा. हे 2L कॉस थिटा इथं टाकली व्हॅल्यू आणि इथं काय आलं, के क्यू 2L कॉस थिटा, वरचं काय आलं के क्यू 2L कॉस थिटा आला. आणि इथं R1 मायनस R2 येत नाही, तर इथं R1 इंटू R2 येतं इथं खाली. दॅट इज R1 इंटू R2. ठीक आहे, आता के क्यू इंटू 2L म्हणजे काय, इट इज अ पोल स्ट्रेंथ. इथली जी पी पॉईंटची पोल स्ट्रेंथ आहे ती काय आहे,
पी आहे, ते पी काय करतोय ते डिनोट करतोय क्यू इंटू 2L म्हणजे किती, क्यू इंटू 2L म्हणजे काय, ती स्ट्रेंथ पोलवर पोल स्ट्रेंथ डायपोल, ही त्या पोलची काय आहे स्ट्रेंथ आहे. म्हणून इथं काय केलं क्यू इंटू 2Lच्या ठिकाणी काय केलं पी टाकला आणि के कॉस थिटा म्हणजेच काय आलं इथं R1 इंटू R2, इथं काय येणार R1 इंटू R2, ठीक आहे, R1 इंटू R2 आलाच. म्हणजेच काय केलं बघा आता इथं R1 इंटू R2 म्हणजे काय, हा R स्क्वेअर आहे. सपोज R1 इंटू R2 इज इक्वल टू R जर घेतला तर हे काय येणार R इंटू R म्हणजे काय आलं इथं R स्क्वेअर आलं. म्हणजेच पोटेन्शियल इज इक्वल टू V इज इक्वल टू काय के पी कॉस थिटा R स्क्वेअर, और के इज इक्वल टू की सांगितलं 1/4 पाय एप्सिलॉन 0, म्हणजेच केची व्हॅल्यू किती येणार इथं 1/4 पाय एप्सिलॉन नॉट कॉस थिटा अपॉन R स्क्वेअर. म्हणजे तुमचं टोटल पोटेन्शियल जे आहे कुठलं ह्या पी पॉईंटचं हे किती असेल, दॅट इज 1/4 पाय एप्सिलॉन 0 कॉस थिटा अपॉन R स्क्वेअर. खाली स्टेटमेंट काय दिले बघा, पोटेन्शियल डायपोल नॉट ओनली डिपेंड्स अपॉन चार्ज, म्हणजेच हे जे चार्ज आहेत, आता ह्या चार्जला जर अट्रॅक्ट करायचं असेल तर आपण पॉझिटिव्ह चार्ज घेतला. ओके, मग काय म्हणलं बघा, पोटेन्शियल डायपोल नॉट ओनली डिपेंड्स अपॉन द चार्ज, चार्जवर पोटेन्शियल डायपोल डिपेंड्स नाही आहे, बट ऑल्सो नॉट ओनली डिपेंड्स अपॉन द चार्ज डिस्टन्स, इट इज डिपेंड्स अपॉन अँगल ॲट दॅट डायपोल. म्हणजेच काय चार्जवर सुद्धा डिपेंड नाही, डिस्टन्सवर सुद्धा चार्ज तर डिपेंड्स आहे, त्याच्याशिवाय तर ते अट्रॅक्ट होणार नाही, ते डिस्टन्सवर सुद्धा डिपेंड्स आहेत. त्याबरोबर हा जो अँगल प्रोड्यूस होतो त्याच्यावर सुद्धा काय आहे ते पोटेन्शियल डायपोलचं काय आहे, पोटेन्शियल डायपोल इट इज डिपेंड्स. ओके, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिकल डायपोल. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, सो युअर नेक्स्ट पॉईंट इट इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ 2 पॉईंट चार्जेस. आपल्याला काय करायचं आहे, 2 पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी काढायची. ठीक आहे, आता ए आणि हे बी पॉईंट आहे. ठीक आहे, आता बघा ए आणि बी पॉईंट आहे, ए पॉईंटवर Q1 चार्ज आहे आणि Q2 जो चार्ज आहे तो इन्फिनिटी म्हणजे इकडून इकडे येतो आहे. Q2 हा जो चार्ज आहे तो इकडून इकडे येतो आहे. मग त्याला इकडल्या बाजूने इकडं जर इन्फिनिटीमध्ये गेलेला आहे, असा इन्फिनिटीमध्ये कुठेतरी आहे तो, त्याला जर परत बोलवायचं असेल इन्फिनिटीमध्ये म्हणजे काय आलं पाहिजे, अमाऊंट ऑफ वर्क डन झालं पाहिजे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आली पाहिजे. पोटेन्शियल एनर्जी आलीच तर तो काय होईल, पुन्हा ह्या चार्ज कायकडे रिपेल करेल. समजा जो चार्ज इथं जर इकडं रिपेल करणार असेल, ठीक आहे, परत येणार असेल, तर 2 चार्जमधले जे डिस्टन्स आहे ते काय असणार R12 असेल. डिस्टन्स इट इज डिस्टन्स अक्रॉस द 2 चार्ज इट इज R12. सो वर्क डन ऑफ कॅरिंग चार्ज Q2 फ्रॉम इन्फिनिटी पॉईंट बी, म्हणजे काय इन्फिनिटीतून पॉईंट बी कडे आलेला आहे. आता समजा हा पॉईंट ए आहे आणि इथं जे आलेलं आहे तो पॉईंट काय आहे बी आहे, ए पॉईंट. ठीक आहे, इन्फिनिटीकडून बी पॉईंटकडे पुन्हा काय होतं चार्ज, जर त्याला चार्जला जर तुम्हाला Q1 कडे आणायचं असेल तर त्याचे एक तर वर्क डन झालं पाहिजे किंवा इथं पॉझिटिव्ह चार्ज किंवा साईन चेंज आले पाहिजे, म्हणजे एक तर तो रिपेल तर करेल किंवा अट्रॅक्ट तर करेल. ठीक आहे, मग आता अमाऊंट ऑफ बघा वर्क डन कॅरिंग चार्ज Q2 इन्फिनिटी पॉईंट बी पॉईंट म्हणजे इकडून इकडे बी पॉईंटकडे आला आहे ते. मग पोटेन्शियल एनर्जी U इट इज नथिंग बट W इंटू पोटेन्शियल एनर्जी इंटू चार्ज, पोटेन्शियल इंटू चार्ज म्हणजेच काय बघा, अमाऊंट ऑफ वर्क डन म्हणजे काय पोटेन्शियल एनर्जी, आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल म्हणजे V इंटू काय चार्ज, V इंटू चार्ज इथं दाखवलं बघा. पोटेन्शियल इज इक्वल टू अमाऊंट ऑफ वर्क डन डिवायडेड बाय स्टॅटिक चार्ज. जर चार्ज ह्या डिनॉमिनेटरचा ना पोटेन्शियल एनर्जी, आता इथं काय आलं V इज इक्वल टू W अपॉन Q2 हा कुठला चार्ज आहे, ही जनरल इक्वेशन झाले Q0 रेस्ट, परंतु हा इन्फिनिटीकडून बी पॉईंटकडून ए पॉईंटकडे चालला आहे, म्हणजे हा काय Q2 चार्ज आहे. फक्त Q0 ठिकाणी काय केलं Q2 टाकला आहे. जर अमाऊंट ऑफ वर्क डन तसंच राहिलं आहे, भागिले इकडं कुठे गेला गुणिलीमध्ये, म्हणजे V इंटू Q2 चार्ज झाला, V इंटू Q2 चार्ज आहे. सो V इंटू Q2 इज इक्वल टू अमाऊंट ऑफ वर्क डन काय आलं W आलं, आणि Vचं एक जनरल इक्वेशन आहे, V इज इक्वल टू काय Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 R. आता हे इक्वेशन कुठं टाकलं, इथे टाकलं, V इज इक्वल टू Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 R12 म्हणजे काय चार्ज, 2 चार्जमधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे R12. Q अपॉन 4 म्हणजे काय झाली, जनरल इक्वेशन झाली. आता पोटेन्शियल एनर्जी ॲट बी पॉईंट, या बी पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी किती आहे, टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन जर झालं तर तुमची पोटेन्शियल एनर्जी फॉर्म होईल, म्हणजे किती होईल तर Q1 4 पाय एप्सिलॉन 0 R12. आता Q2 चार्ज कुठं चाललं आहे, Q1 कडे चाललं आहे, म्हणून काय आलं ह्याला मल्टिप्लाइड बाय Q2. Q3 असतं तर Q2 आणि Q3 मध्ये आलं असतं, Q3 आणि 4 असतं तर 3 आणि 4 आलं असतं इथं. आता Q1 आणि Q2 आहे म्हणजे काय आलं, हे Q1 डिवाइड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 R12 इंटू Q2, म्हणजे Q2 चार्ज कुठं अट्रॅक्ट होतं आहे Q1 चार्जकडं, त्याची पोटेन्शियल एनर्जी किती असते ही एवढी असते.
ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट काय म्हणलं बघा, पोटेन्शियल एनर्जी ॲट सिस्टीम फ्रॉम एन पॉईंट, म्हणजे काय nth नंबर पॉईंटवर जर चार्ज असतील त्याचं तर इक्वेशन्स कसे येतील. तर बघा हा ए पॉईंट आहे, ए पॉईंटवरचा चार्ज काय आहे Q1 आहे, बी पॉईंट आहे त्याच्यावरचा चार्ज Q2 आहे आणि सी पॉईंटवरचा चार्ज काय आहे Q3 आहे. ठीक आहे. आता समजा ए आणि बी पॉईंट मधलं जे चार्ज आहे जे डिस्टन्स R12 आहे. ओके. आता Q2 हा चार्ज ह्या Q1 चार्जकडे जर अट्रॅक्ट करायचा असेल किंवा अट्रॅक्ट करायचा असेल तर त्याच्यामधलं डिस्टन्स काय असेल R12 असेल. म्हणजेच बघा आता Q2 आणि Q1 मधलं जर वर्क डन व्हायचं असेल तर चार्ज इकडून इकडं काय व्हायला पाहिजे, ट्रान्सफर व्हायला पाहिजे, म्हणजेच त्याचा डिस्टन्स काय येणार R12 वाला. तसंच काय केलं, एक सी पॉईंट काढलेलं आहे. आता ए आणि सी मधलं जे डिस्टन्स आहे Q1 म्हणजे काय R13, म्हणजे ह्या जे R13 डिस्टन्स आहे ए आणि सी पॉईंटचं, एक्झॅक्टली सी आणि बी मधलं काय आहे R13 आहे. इथं काय येणार R13. आता इथं काय येतं आहे R23 येतं आहे, R23 जे डिस्टन्स आहे ते Q2 आणि Q3 मधला आहे डिस्टन्स, म्हणजे किती R23. म्हणजे बी चार्ज जो आहे तो सी चार्जला काय करतो, एकतर अट्रॅक्ट तर करतो किंवा रिपल तर करतो. Q जो इनिशियली रेस्ट पोझिशनला जर असेल त्याचं अमाऊंट ऑफ वर्डन काय असणार 0 असेल. आता ह्या चार्जला जर ह्या चार्जच्या जवळ यायचं असेल तर हा चार्ज रेस्ट आहे, परंतु ह्याच्या एरियामध्ये ह्याच्या इन्फ्लुएन्समध्ये जर दुसरा कुठला चार्ज आला तर तो एकतर ह्याला अट्रॅक्ट तर करेल नाही तर रिपल तर करेल. म्हणजे बी पॉईंटवर दुसरा चार्ज आहे तो काय करेल, एकतर अट्रॅक्ट तर करेल किंवा रिपल तर करेल. पुन्हा काय बघा सी पॉईंटवर सुद्धा एक चार्ज आहे तो एकतर ह्याला अट्रॅक्ट तर करेल किंवा रिपल तर करेल. ठीक आहे. म्हणजेच बघा Q3 चार्ज आहे, Q1 चार्ज आणि Q2 चार्ज आहे, हे एकमेकाला काय करतील, अट्रॅक्ट तर करतील किंवा रिपल तर करतील. ठीक आहे. आणि आउटसाईडला एक Q4 चार्ज आहे तो सुद्धा काय करेल, ह्या ए पॉईंटला अट्रॅक्ट तर करेल किंवा रिपेल तर करेल. आता इक्वेशनमध्ये बघा, इन ब्रिंगिंग द फर्स्ट चार्ज Q1 ॲट नो वर्क डन, हा रेस्ट पोझिशनला आहे. जर आजूबाजूला दुसरे कुठले चार्ज नसेल तर त्याचं वर्क डन काहीच होणार नाही. चार्ज आजूबाजूला ह्याच्या इन्फ्लुएन्समध्ये आले, ह्याच्या रेंजमध्ये आले की काय होणार, अमाऊंट ऑफ वर्क डन व्हायला सुरू होत आहे. बिकॉज ऑफ अदर चार्जेस इन्फिनिटी, म्हणजे बाकीचे जे चार्ज आहेत ह्याच्या रेंजमध्ये नाहीत म्हणून अमाऊंट ऑफ वर्क डन काय असणार, याचा 0 असणार. सो वर्क डन इज इक्वल टू ॲट ए पॉईंट. सो पोटेन्शियल वर्क डन काय झालं, ए पॉईंटचं 0 झालं. पण आता काय केलं आहे, Q2 चार्ज आला म्हणजे ह्याचं वर्क डन, अमाऊंट ऑफ वर्क डन काय होणार, सुरू होणार. म्हणजे हा अट्रॅक्ट तर होईल किंवा रिपेल तर होईल. ठीक आहे. सो W2 इट इज पोटेन्शियल, अमाऊंट ऑफ वर्क डन, इथं फॉर्म्युला आहे बघा, पोटेन्शियल वर्क डन इज इक्वल टू काय, पोटेन्शियल इंटू चार्ज. आता ड्यू टू Q1 आणि चार्ज कुठला आहे आता Q2 आहे, Q2 ह्याला अट्रॅक्ट करेल म्हणून आपण इथं Q2 घेतलं आहे. आणि पोटेन्शियल V1 इज इक्वल टू काय त्याचं, Q1 इज इक्वल टू 4πε0 R12, म्हणजे इथलं जे डिस्टन्स आहे ह्याच्यातलं ते किती आहे R12. आणि चार्ज कुठला आहे Q2 चार्जमुळे एकतर अट्रॅक्ट तर होईल किंवा रिपल तर होईल. ठीक आहे. म्हणून काय केलं, W2 इज इक्वल टू Q1 डिवाइड बाय 4πε0 R12 इंटू Q2. आता हे इक्वेशन ह्या पोटेन्शियलचं आहे. हा चार्ज ह्याच्या रेंजमध्ये आला म्हणून काय आला, आपण इथं Q2 मल्टिप्लाय केलेला आहे, कारण की हा चार्ज रेंजमध्ये आला आहे. दॅट्स एकतर अट्रॅक्शन होईल किंवा रिपल्शन होईल म्हणून काय आलं Q2 चार्ज. हे फॉर्म्युल्यामध्ये आपण काय केलं, Q2 चार्ज घेतला आणि पोटेन्शियल Q1 चार्जचं हे ऑर्डिनरी इक्वेशन, हे बघा जनरल इक्वेशन टाकलेलं आहे इथं, हेच इक्वेशन इथं वापरलेलं आहे. आता अमाऊंट ऑफ वर्क डन 2चं झालं ह्या पॉईंटचं. ठीक आहे. 2चं झालं. आता काय करायचं आपल्याला, ह्या 3चं करायचं, एक अमाऊंट ऑफ वर्क डन. अमाऊंट ऑफ 3चं वर्क डन कसं येईल, तर पोटेन्शियल ड्यू टू Q1 Q2 इंटू चार्ज. पोटेन्शियल ड्यू टू Q1 Q2 म्हणजे काय बघा, पोटेन्शियल ड्यू टू Q1 Q2, हे बघा Q1 आणि Q2चं हे जे पोटेन्शियल मिळून काय होईल, Q3चं पोटेन्शियल काय होईल, फॉर्म होईल. तेच काय केलं, ह्या इक्वेशनमध्ये सबमिट केलं आहे. म्हणजेच काय येणार आता ह्या इक्वेशनमध्ये बघा, Q1 आणि Q2 कसं होतं आहे, पुट Q1 आणि Q2 जर पोटेन्शियल काढायचं असेल तर तुम्हाला टोटल व्होल्टेज काढावं लागेल. म्हणजे Q1 इज इक्वल टू V1 घ्यावं लागेल, Q2 इज इक्वल टू V2. नाव नेट पोटेन्शियल Q1 आणि Q2चं पोटेन्शियल किती होईल, V इज इक्वल टू V1 प्लस V2 इंटू चार्ज. तुमचं टोटल पोटेन्शियल V1 प्लस V2 आणि हे काय आलं तुमचं चार्ज. अमाऊंट ऑफ वर्क डन 2 किती येणार, Q1 डिवायडेड बाय 4πε0 R13 म्हणजे Q1 आणि Q3 मधलं जे काय डिस्टन्स आहे ते घेतलेलं आहे इथं, Q1 आणि Q3 मधलं बघा, Q1 आणि Q3 मधलं डिस्टन्स घेतलं. मग डिस्टन्स किती येणार R13 आणि Q2 आणि Q3 मधलं काय येणार R23. बघा इथं
Q2 इज इक्वल टू 4 पाय एप्सिलॉन 0 R13. ठीक आहे, R13 म्हणजेच इंटू काय आलं तुमचं हे Q3 आला. आता Q3 काय करायचं, आतल्या टर्मला मल्टिप्लाय करायचा, Q1 Q3 4 पाय एप्सिलॉन 0 R13 प्लस Q2 पुन्हा ह्याला Q3 मल्टिप्लाय केला 4 पाय एप्सिलॉन 0 R13. बघा इथं R13 आणि इथं काय येणार, इथं R23 येतं, इथं R13 आणि R23. बघा इथं R23 आलं. ठीक आहे, आणि Q3 काय केलं, आतल्या टर्मला दोन्ही मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, ह्याला अमाऊंट ऑफ वर्डन 3चं आलं. आता बघा अमाऊंट ऑफ वर्डन 4 कुठं आहे, इकडं बाहेरच्या साईडला आहे. हा सुद्धा जर जोडला किंवा ह्यांच्या रेंजमध्ये जर आला तर त्याचंसुद्धा काय येणार इक्वेशन, बघा याचं इक्वेशन येतं W4 इज इक्वल टू काय येणार, Q1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 Q14 प्लस Q2 4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2. बघा W4 पोटेन्शियल Q1 Q2 आणि Q3 Q1 Q2 Q3 इंटू चार्ज. हां Q1 किती आहे बघा 1/4 पाय एप्सिलॉन 0 1 4 म्हणजे किती आलं, हा 1 आणि 4, त्यानंतर काय येणार 2 आणि 4, त्यानंतर 3 आणि 4 असं डिस्टन्स आलं. बघा काय येणार Q14 म्हणजे किती 1/4 पाय एप्सिलॉन 0 R14 इथे आलं प्लस Q2 Q4 डिवाइड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 2 इंटू 4 आणि Q3 इज इक्वल टू काय 4 पाय एप्सिलॉन 0 R34 म्हणजे R34 हे काय आलं 3 आणि 4 मधलं काय आलं डिस्टन्स आलं. 3 आणि 4 हे बघा 3 आणि 4 मधलं काय असेल ते डिस्टन्स असेल ते काय केलं ह्याच्यामध्ये ॲड केलं. आता काय केलं हे Q4 आतल्या टर्मला मल्टिप्लाय केलं Q1 Q4 Q2 Q4 Q3 Q4 आणि सिमिलर काय केलं ते इक्वेशन केलं. आता काय केलं टोटल वर्क डन काढलं. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू U इज इक्वल टू अमाऊंट ऑफ वर्क डन. टोटल वर्क डन किती आहे W1 प्लस W2 W3 W4 सगळं वर्क डन काय करायचं काढायचं आहे. इनिशियल फर्स्ट वर्क डन तर काय झालं 0 झालं प्लस आता W2 वर्क डन किती आहे बघा तुमचं W2 वर्क डन Q1 Q2 4 पाय एप्सिलॉन 0 R12 आहे का बघा बरं. Q1 Q2 4 पाय एप्सिलॉन 0 R12 त्यानंतर W2चं कुठं इथं आहे W2चं Q1 Q3 बघा Q1 Q3 4 पाय एप्सिलॉन 0 R13 इथलं जे आहे R13 पुढं काय Q2 Q3 4 पाय एप्सिलॉन 0 R23 इथलं जे इक्वेशन आहे W3चं ते काय केलं हे इक्वेशन इथं पुट केलं. ठीक आहे, हे W2चं आहे W3चं इक्वेशन W3चं हे वरचं जे आहे तेच काय केलं इथं पुटअप केलं आहे. त्यानंतर W4चं इक्वेशन बघा Q1 आणि Q4 हे घ्यायचं इक्वेशन Q1 Q4 4 पाय एप्सिलॉन 0 R14 Q2 Q4 4 पाय एप्सिलॉन 0 R24 Q3 Q4 4 पाय एप्सिलॉन 0 R3/4 सगळे काय केले इक्वेशन कंबाईन केले. 0 तर काढून निघाला सगळ्यामध्ये बघा 1/4 पाय एप्सिलॉन 0 4 पाय एप्सिलॉन 0 काय कॉमन आहे म्हणून साईडला काढला. आता बघा Q1 Q2 R12 इथे घेतला इनिशियली Q1 Q2 R12 मग सेकंड सिक्वेन्स Q1 Q2 त्यानंतर घेतलं Q1 Q3 R13 Q1 Q3 R13 त्यानंतर काय केलं आहे सेकंड 2ची इक्वेशन घेतली. ठीक आहे Q2 Q4 बघा सेकंड काय इक्वेशन Q1 Q4 R14 कुठं आहे ते Q1 Q4 R14 म्हणजे पहिल्यांदा 1ची सिक्वेन्स घेतली याच्यामध्ये जे Q1 आहे ते सगळे पहिल्यांदा इनिशियली घेतले सगळे बघा Q1 Q2 R12 पहिल्यांदा घेतली. त्यानंतर Q1 Q3 R13 Q1 Q3 R13 त्यानंतर अजून Q1ची कुठली सिक्वेन्स Q1 Q4 R14 आहे का Q1 Q4 R14 मग 1चं झालं. त्यानंतर 2चं सिक्वेन्स Q2 Q3 R23 Q2 Q3 R23 त्यानंतर बघा Q2 Q4 R24 Q2 Q4 कुठे गेलं इथं आहे Q2 Q4 R24 Q2 Q4 R24 आणि शेवटचं काय Q3 Q4 R34 Q3 Q4 R34 हे काय झालं त्याचे सिक्वेन्स झाले याच्यामध्ये. ठीक आहे म्हणजे हे सगळ्यासाठी काय केलं आता इथं 1/4 पाय एप्सिलॉन 0 कॉमन आलं ह्या सगळ्याला काय केलं समेशनमध्ये टाकलं आहे. सो ह्याच्यासाठी आपण समेशन घेतलं I आणि ह्याच्यासाठी काय घेतलं J घेतलं म्हणजेच काय येणार समेशन
आय ऑल पेयर्स सगळ्यासाठीच क्यू आय क्यू जे डिवायडेड बाय क्यू आय जे, किंवा क्यू आय क्यू जे आर आय जे, किंवा क्यू आय इथं काय घेतलं जे के आय के, कुठलंही घेतलं तर चालतं आहे, क्यू जे क्यू के डिवायडेड बाय आर जे के, म्हणजे जे के काय ते तेवढं डिस्टन्स आहे. ठीक आहे, क्यू के ह्याच्यासाठी Q1 Q2 Q3 Q4साठी काय घेतलं आहे क्यू जे, ह्याच्यासाठी क्यू जे क्यू के, आणि खाली काय आर जे के आर जे के. ठीक आहे, ही इक्वेशन्स काय झाले त्याच्यासाठी प्रूव्ह झाले. म्हणजे जर एन पॉईंटसाठी तुम्ही जर इक्वेशन बघितलं तर काय होईल, पोटेन्शियल एनर्जीचे हे काय आहेत, हे इक्वेशन्सचे सगळे काय आहेत फॉर्म आहेत. थँक्यू.